नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आता ऐश्वर्याने केलेली खेळी जानकी आणि ऋषिकेश कशा प्रकारे परतवून लावतील, यामध्ये ऋषिकेश आणि जानकीला यश येईल का, तर आता नाना शुद्धीवर येऊन सत्याचा उलगडा होईल का, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की ऐश्वर्याने आपल्या वडिलांच्या मदतीने नानांच्या मृत्यूपत्रांची अदलाबदल केलेली असते। तिने खोटं मृत्यूपत्र खऱ्या मृत्यूपत्राच्या जागी ठेवलेलं असतं आणि ज्यावेळी ॲडव्होकेट शहाणे घरी येतात त्यावेळी ॲडव्होकेटच्या वतीने ते मृत्यूपत्र वाचन करण्याची वेळ येते, परंतु त्याला जानकी आणि ऋषिकेश विरोध करतात। परंतु आता मात्र ऐश्वर्याचा हट्टास असतो की काही झालं तरी मृत्यूपत्राचं वाचन व्हायलाच हवं। तर जानकी म्हणत असते की जोपर्यंत सौमित्र भाऊजी इथे येत नाहीत तोपर्यंत या मृत्यूपत्राचं वाचन करू शकत नाही। परंतु ऐश्वर्याने अजून एक नवीन डाव खेळलेला असतो, तो म्हणजे सौमित्रला व्हिडिओ कॉल। आता मात्र सर्वांचाच नाईलाज होतो। आता ऐश्वर्याच्या होला हो देत सुमित्राताईसुद्धा मृत्यूपत्राचं वाचन करण्यासाठी परवानगी देतात। सुमित्राताई म्हणू लागतात, जर यांची इच्छा असेल तर आता मृत्यूपत्राचं वाचन व्हायलाच हवं। परंतु ज्यावेळी मृत्यूपत्राचं वाचन केलं जातं तेव्हा मात्र ऋषिकेश आणि जानकीला या सगळ्याचा धक्काच बसतो, कारण ऋषिकेश आणि जानकीवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो। खरं तर हे सगळं काही ऐश्वर्याने जाणून बुजूनच केलेलं असतं, परंतु ऐश्वर्याने हे सर्व करत असताना घरातील सर्वांनाच अंधारात ठेवलेलं असतं। त्यामुळे नक्की काय घडलं आहे याबद्दल कोणाला काहीच माहीत नसतं। परंतु ज्यावेळी व्हील पूर्ण वाचलं जातं त्यावेळी मात्र ऋषिकेशच्या सगळं काही लक्षात येतं। ऋषिकेश म्हणू लागतो, नाना असं कधीही करू शकत नाही। आत्तापर्यंत मेहनतीने नावारूपास आणलेली कंपनी नाना अशी सहजासहजी आणि अगदी कोणताही विचार न करता सारंगच्या हातात देणं शक्यच नाही। खरं तर नानांनी ही कंपनी सारंगच्या हातात दिली त्याबद्दल मला काही वाटतच नाही, परंतु माझी खात्री आहे की हे व्हील पूर्णपणे खोटं आहे। परंतु सुमित्राताई आणि सर्वजण ह्या व्हीलवर विश्वास ठेवतात। खरं तर ऐश्वर्याने या सगळ्यावर विश्वास ठेवायला भाग पाडलेलं असतं। तर आता सुमित्राताई जानकीला म्हणतात, जानकी, तुझ्याजवळ असणाऱ्या तिजोरीच्या चाव्या यापुढे ऐश्वर्याच्या हातात असतील। या घरचा कारभार ऐश्वर्या सांभाळणार। आता जानकीला खूप वाईट वाटतं। गेली 10 वर्ष जे घर जानकीने तळहाताच्या फुडाप्रमाणे सांभाळलेलं असतं ते घर सहजच आता ऐश्वर्याच्या हातात जात असतं। जानकी ऐश्वर्याला बजावते की आतापर्यंत 10 वर्ष मान हा मी मिळवला होता, परंतु हा मान तू हिसकावून घेत आहेस। आता ही चावी तू सांभाळ, परंतु माझी माणसं मी सांभाळणार, असं म्हणत तिने चावीही दिलेली असते। आता जानकी आणि ऋषिकेशला काय करावं काहीच कळत नाही। ऋषिकेश रागानेच तिथून निघून जातो, तर जानकी ऋषिकेशची समजूत काढण्यासाठी ऋषिकेशच्या मागे मागे येते आणि म्हणू लागते, ऋषिकेश, तुम्ही एवढे का चिडत आहात? ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं असं सगळं काही घडेल असं कधी मला वाटलंही नव्हतं। अगं मला हे सगळं काही नकोसं वाटत आहे। या सगळ्याचा खरंच खूप कंटाळा आला आहे। असं वाटत आहे की कुठेतरी दूर निघून जावं। तर जानकी म्हणते, ऋषिकेश, तुम्ही असं नाही बोलू शकत, कारण ऋषिकेश आता खऱ्या अर्थाने या घराला, या घरातील प्रत्येक माणसाला आपली गरज आहे। ऋषिकेश म्हणतो, जानकी, तू हे काय बोलत आहेस? अगं या घरात किंवा या घरातील कुठल्याही माणसांना आपली गरज आहे असं मला नाही वाटत। तर जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, तुम्ही हे काय बोलत आहात? अहो, ही माणसं आपली आहेत, हे घर आपलं आहे। ऋषिकेश म्हणतो की हो, मलाही माहीत आहे, परंतु जानकी, आज आईने काय निर्णय घेतला आहे हे तू तर पाहिलंयस ना। अगं गेली 10 वर्ष या घराला तू तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलंस। अगं स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रत्येक माणसाला, प्रत्येक घरातील व्यक्तीला तू सांभाळत आलीस। या घरातील प्रत्येक वस्तूला तू सांभाळत आलीस, परंतु आज सहजरित्या आईने तुझ्या हातच्या चाव्या ऐश्वर्याच्या हाती दिल्या। तर जानकी म्हणू लागते, ती तर ऐश्वर्याची खेळी आहे। आपण इथून निघून गेलो तर ऐश्वर्या घराची माती करेल, हे घर उद्ध्वस्त करेल, आणि हे घर उद्ध्वस्त करणं हेच ऐश्वर्याचं ध्येय आहे, आणि आपण त्या ध्येयापर्यंत तिला पोचू द्यायचं आहे का? ऋषिकेश, विचार करा ना। ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, मला असं करायचं नाही आहे, परंतु आता मला काही मार्गच सापडत नाहीत। जानकी म्हणू लागते, ऋषिकेश, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? तर ऋषिकेश म्हणतो, जानकी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे। जानकी म्हणते, काही झालं तरी ऋषिकेश, हे घर मी कधीही विकरू देणार नाही। ऐश्वर्याची खेळी मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही। आतापर्यंत ऐश्वर्याने कहर केला, आता तर तिने आपल्या मर्यादाही ओलांडल्या आहेत, परंतु यापुढे मी तसं होऊ देणार नाही। ऋषिकेश म्हणतो, जानकी, आता तर आपण काहीच करू शकत नाही, कारण आता आपल्या हातात ना कंपनी ना या घराचा कारभार। आता या घरातील प्रत्येक गोष्टीवर हक्क फक्त ऐश्वर्याचा आहे। जानकी म्हणते, नाही ऋषिकेश। ऋषिकेश म्हणतो, जानकी, तू असं कसं बोलू शकतेस? जानकी म्हणते, ऋषिकेश, तुम्ही विसरलात का? अहो, या घराचा कारभार जरी आपल्या हातात नसला तरी सुद्धा देवघर
देवघर तर आपल्याच हातात आहे ना. मग देवाची साथ असताना आपण कुठेही कमी पडणार नाही. एक ना एक दिवस आपल्या बाजूने सगळं काही नीट होईल. एक ना एक दिवस नाना शुद्धीवर येतील आणि सगळ्या सत्याचा उलगडा होईल. तेव्हा मात्र ऐश्वर्या काहीच करू शकत नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या हातामध्ये चाव्या असतील, परंतु या घराचा कारभार नसेल. या घरची माणसं ऐश्वर्याच्या बाजूने कधीही होणार नाहीत. आज ऐश्वर्याला वाटत असेल की घराचा कारभार आपल्या हातात आला आहे, घराच्या चाव्या आपल्या हातात आल्या आहेत आणि म्हणूनच चाव्या घेऊन ती मिरवत असेल. परंतु या घरातली माणसं मात्र ती कधीही जिंकू शकत नाही. या घरातल्या माणसांचं मन मात्र ऐश्वर्या कधीच जिंकू शकत नाही, कारण ती वृत्तीच तिच्याजवळ नाही आहे. त्यामुळे ऋषिकेश, तुम्ही काळजी करू नका. तर ऋषिकेश म्हणतो, परंतु जानकी. जानकी म्हणते, तुमचा नानांवर विश्वास आहे ना? तुम्हाला वाटतंय ना की नाना असं काहीच करू शकत नाही? ऋषिकेश म्हणतो, मला खात्री आहे असं नाना कधीही करू शकत नाहीत आणि नाना असं मृत्यूपत्र बनवणं शक्यच नाही आहे. तर जानकी म्हणते, हे तर मला अगोदरच माहीत होतं. या संकटाची चाहूल मला अगोदरच लागली होती, कारण जेव्हा ॲडव्होकेट घरी आले तेव्हा ऐश्वर्याला असणारी घाई पाहूनच मला वाटत होतं की कुठेतरी पाणी मुरत आहे, कुठेतरी काहीतरी वेगळं घडत आहे. परंतु मी शांत राहिली, कारण आता आपल्या हातात कुठलाच पुरावा नाही किंवा आपण काही जरी सांगितलं तरी कोणीही विश्वास ठेवणार नाही. ऋषिकेश म्हणतो, मग जानकी यापुढे काय करायचं आहे? जानकी म्हणते, जे आपल्या वाट्याला आलं आहे ते थोडे दिवस का होईना परंतु सहन करायचं. पण हे सगळं काही परिस्थिती बदलणं हे आपल्या हातात आहे. आपण जर हे घर सोडून दूर कुठे निघून गेलो तर आपलं घर आपण नाही वाचवू शकत. आपल्या घरच्या माणसांना, सारंग भाऊजींना ऐश्वर्या कशा प्रकारे त्रास देईल हेही आपण नाही सांगू शकत आणि म्हणूनच आपल्या माणसांना, सारंग भाऊजींना आणि या घरातील कोणालाही सोडून आपण कुठेही जाणार नाही. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे जानकी, परंतु आता पुढे काय करायचं आहे? जानकी म्हणते, शांत राहून सगळं काही पाहायचं आहे आणि वेळ आली की ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवायचा आहे. जानकी सगळं काही बोलत असते, परंतु मनातून तिला खूप वाईट वाटलेलं असतं. तिला सुमित्राताईंचं बोलणं सतत आठवत असतं. सुमित्राताईंनी जानकीवर दाखवलेला अविश्वास जानकीला आठवतो. आता जानकी सुमित्राताईंकडे जाते आणि म्हणू लागते, आई, तुमचा माझ्यावर खरंच विश्वास नाही आहे का? परंतु सुमित्राताई काहीच बोलत नसतात आणि म्हणूनच जानकी सुमित्राताईंना देवघरात घेऊन येते आणि म्हणू लागते, आई, अहो देवासमोर सांगा की खरंच तुमच्या माझ्यावर विश्वास नाही आहे का? तुम्हाला असं वाटते का की हे सगळं काही मी केलं आहे, ऐश्वर्या बरोबर आहे आणि मी चुकीची आहे? तर सुमित्राताई जानकीला म्हणतात, जानकी, मला माफ कर, परंतु जोपर्यंत हे शुद्धीवर येत नाहीत, जोपर्यंत हे स्वतःहून मला सांगत नाहीत की नक्की काय घडलं आहे, तोपर्यंत माझा कोणावरही विश्वास नाही. तर आता जानकी म्हणू लागते, आई. तर सुमित्राताई जानकीशी काही न बोलता तिथून निघून जातात. जानकीला खूप वाईट वाटतं, तिला भरून येतं. जानकी देवासमोर हात जोडते आणि म्हणू लागते, देवा, हे नक्की काय समोर वाढून ठेवलंयस? आत्तापर्यंत हे घर मी अगदी मनापासून जपलं, या घरातील माणसांना मी मनापासून जपलं, परंतु आज या घरातील प्रत्येकजण माझ्यावर अविश्वास का दाखवत आहेत? ऋषिकेश आणि मला वेगळं का टाकलं जात आहे? देवा, आम्ही सावत्र आहोत, या सगळ्याची शिक्षा तू आम्हाला देत आहेस का? नक्की आमच्यातून नक्की असा कोणता गुन्हा घडला की ज्यामुळे तू एवढी मोठी शिक्षा आम्हाला देत आहेस? आत्तापर्यंत ज्या आईंनी माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्यांच्यावर मी आईप्रमाणे प्रेम केलं, त्या आईच आज माझ्यावर अविश्वास दाखवत आहेत. माझी आई मला कधी भेटली नाही, मी अनाथ होते, परंतु माझ्या या आईंनी मला आधार दिला. परंतु आज याच आईंनी माझा हात सोडला आहे, ज्या आईने हाताला धरून मला सगळं काही शिकवलं. या घरच्या रीतिरिवाज, या घरच्या परंपरा सगळं काही त्यांनी मला शिकवलं. अगदी आपल्या मुलीप्रमाणे मला सगळं काही शिकवत आल्या, परंतु आज हीच आई माझे हात सोडत आहे. असं का घडत आहे देवा? आमच्यावर अन्याय का होत आहे? आणि नानांची परिस्थिती पाहता मला खरंच खूप वाईट वाटतं. नानांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. नानांनी नेहमीच सर्वांच्या भल्याचा विचार केला, शेतकऱ्यांचा भल्याचा विचार केला, परंतु आज नाना असे निपचिप पडून आहेत, तेही मला पाहवत नाही आहे. देवा, आमच्यावर अन्याय केलास त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही, परंतु नानांबरोबर असा अन्याय नको करूस. नाना लवकरात लवकर शुद्धीवर येऊन देत, त्यांना बरं वाटून देत. नानांची ही अवस्था मी नाही पाहू शकत. देवा, मी तुझ्यासमोर पदर पसरत आहे, परंतु काहीतरी चमत्कार कर की नानांना शुद्ध येऊन देत आणि नक्की काय घडलं आहे ते सत्य सर्वांसमोरच येऊन देत. जोपर्यंत सत्य सर्वांसमोर येत नाही तोपर्यंत मात्र या घरातील कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तुला तर माहीतच आहे ना की मी असं काही केलं नाही. मग आता तुला काहीतरी चमत्कार करावाच लागेल, तुला हे सिद्ध करून दाखवावंच लागेल. माझी जर भक्ती खरी असेल तर देवा, तू काहीतरी चमत्कार करशीलच. असं म्हणत आता जानकी देवासमोर पदर पसरते आणि म्हणू लागते, देवा, हे जर घर ऐश्वर्याच्या ताब्यात गेलं तर हे सगळं काही धुळीस मिळू शकतं. आत्तापर्यंत नानांनी आणि ऋषिकेशनी घेतलेली मेहनत वाया जाऊ शकते. काबाड कष्ट करून ही कंपनी उभी केली, हे घर उभं केलं, रक्ताचं पाणी केलं, परंतु ऐश्वर्या हे लगेच धुळीस मिळू शकते. आणि ह्या सगळ्यासाठी नाना शुद्धीवर येणं खूप महत्त्वाचं आहे. देवा, काहीतरी चमत्कार कर. जानकी खूप रडत असते. तर दुसरीकडे सुमित्राताई आता नानांना पाहण्यासाठी त्यांच्या रूमकडे जातात. परंतु ज्यावेळी सुमित्राताई रूममध्ये येतात
तेव्हा मात्र नानांच्या हातांची हालचाल चालू होते. सुमित्राताईंना खूप आनंद होतो. सुमित्राताई म्हणू लागतात, अहो तुम्हाला शुद्ध येते. आता सुमित्राताई खुश होतात आणि सर्वांना आवाज देऊ लागतात. सर्वजण तिथे येतात, परंतु नानांना शुद्ध येत आहे हे पाहून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ऐश्वर्याला चांगलाच घाम फुटलेला असतो. चाव्या हातात मिळून 24 तास न होताच आता आपलं बिंग फुटणार याची ऐश्वर्याला भीती असते. तर नाना जानकी आणि ऋषिकेशला आवाज देऊ लागतात. जानकी ऋषिकेशचा हात हातात घेतात आणि म्हणू लागतात, पोरांनो. जानकी ऋषिकेश सतत बोलत असतात आणि म्हणतात, देवघर. जानकी म्हणू लागते, नाना तुम्हाला काय बोलायचं आहे सांगा ना, तुम्ही देवघराबद्दल काय बोलत आहात? नाना फक्त देवघर देवघर असंच बोलत असतात. आता मात्र कोणाला काहीच कळत नाही. आता नाना देवघर असं म्हणतात आणि जानकी आणि ऋषिकेशचा हात हातात घेतात आणि पुन्हा एकदा बेशुद्ध होतात. आता मात्र जानकी विचार करू लागते आणि म्हणू लागते, आई नाना असं का बोलत होते देवघर? आता मात्र ऐश्वर्या म्हणते, का म्हणजे तुमच्या लक्षात नाही का आलं? आताच तर आपण व्हीलचं वाचन केलं आणि नानांना लगेच शुद्ध आली आणि तुम्हाला तर विश्वास वाटत नव्हता ना की व्हीलनुसार नानाने तुमच्या नावे देवघर केलं आहे. आता नाना स्वतः शुद्धीवर आले आणि त्यांनीच सांगितलं आहे की हे देवघर तुमच्याच नावे आहे. मग आता तरी विश्वास बसतोय का? आतापर्यंत त्या व्हीलवर किंवा वकिलांवर तुमचा विश्वास नव्हता, आमच्यावरही विश्वास नव्हता, परंतु आता नानांनी स्वतःहूनच सांगितलं आहे की देवघर तुमच्या हातात आहे. देवघराचा कारभार तुम्हालाच सांभाळायचा आहे. आता तरी विश्वास बसतोय ना? आता तरी बसाल ना हरी हरी करत? आता मात्र जानकीला खूप राग येतो. जानकी ऐश्वर्याला म्हणू लागते, ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणते, मी काहीच चुकीचं बोलत नाहीये. तर सुमित्राताई म्हणतात, जानकी नानांनी आता स्वतःहूनच सांगितलं आहे की देवघराचा हक्क तुमच्याजवळ आहे, त्यामुळे आता तुम्हाला यावर विश्वास ठेवावाच लागेल. तर आता जानकी आणि ऋषिकेशला काहीच कळत नसतं. ऐश्वर्या मनाशीच म्हणते की बरं झालं या म्हाताऱ्याने तरी कबूल केलं की देवघर यांच्याच नावे आहे, परंतु हे कसं शक्य आहे? ऐश्वर्याला मात्र काहीच कळत नसतं. चाव्या हातात मिळाल्या या गोष्टीचाच ऐश्वर्याला खूप आनंद असतो आणि त्यामुळे ऐश्वर्या बाकी कुठलाही विचार करत नाही. तर आता जानकी आणि ऋषिकेश रूममध्ये येतात. तर ऋषिकेश म्हणू लागतो, जानकी तू पाहिलंच ना, नाना आता स्वतःहूनच म्हणाले आहे देवघर. तर जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, नानांना काहीतरी वेगळंच सांगायचं होतं, परंतु नानांना काही बोलताही येत नव्हतं आणि म्हणूनच नाना काहीच बोलू शकले नाही. परंतु देवघर म्हणजे देवघरासंदर्भातच नानांना आपल्याशी काहीतरी बोलायचं होतं आणि आता आपल्यालाच या सगळ्या गोष्टीचा शोध घ्यावा लागेल की नक्की नानांना आपल्याला काय सांगायचं होतं. आपल्याला सत्य शोधावं लागेल की देवघर असं नाना का बोललेत. ऋषिकेश म्हणू लागतो, नानांना नक्की काय सांगायचं असेल जानकी? जानकी म्हणते, जोपर्यंत आपण शोध घेत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. तर आता जानकी देवासमोर हात जोडत म्हणते, देवा खरंच नानांनी तर आता आम्हाला धर्मसंकटात टाकलं आहे. नाना शुद्धीवर आले खरे, परंतु नानांनी तर एकच शब्द उच्चारला आहे, देवघर. आता या शब्दाचा अर्थ आम्ही काय लावायचा आहे? नानांना नक्की काय बोलायचं होतं? खरंच नानांनी आमच्या नावे फक्त देवघरच केलं आहे का, की इतर अजून काहीतरी असू शकतं? ऋषिकेश म्हणतो, जानकी आपल्याला या सगळ्याचा शोध तर घ्यावाच लागणार आहे. जानकी म्हणते, हो ऋषिकेश. आता जानकी आणि ऋषिकेश देवघराचा विचार करतात आणि विचार करतात नक्की नानांना काय बोलायचं होतं. ऋषिकेश म्हणू लागतो, देवघरात अशी कुठली वस्तू तर नसेल ना की ज्याबद्दल नानांना बोलायचं असेल? जानकी म्हणते, असंही असू शकतं. मग आता आपल्याला शोध तर घ्यावाच लागेल. आता जानकी आणि ऋषिकेश देवघरामध्ये शोध घेतात की नक्की नानांनी असं काय ठेवलं आहे देवघरामध्ये की ज्याबद्दल त्यांना सांगायचं होतं. परंतु ज्यावेळी शोध घेत असतात त्यावेळी जानकी देवाला नमस्कार करते आणि शोध घ्यायला सुरुवात करते. तर त्याचवेळी मोठा चमत्कार घडतो. देवाने आता जानकीच्या बाजूनेही न्याय केलेला असतो. जानकीच्या हाती ते पेपर लागतात. तर जानकी ऋषिकेशला म्हणू लागते, ऋषिकेश हे काय आहे? आणि देवघरामध्ये ऋषिकेश म्हणतो, हे कसले पेपर आहेत? जानकी म्हणते, मला तर काहीच माहीत नाही आणि नाना तर फक्त देवघर म्हणाले होते. तर आता ऋषिकेश म्हणतो, देवघर आणि देवघरामध्ये मिळालेले पेपर यावरून नानांना नक्कीच काहीतरी सांगायचं होतं. तर आता जानकी म्हणू लागते, परंतु ऋषिकेश पहा तरी ते कशाचे पेपर आहेत? तर आता ऋषिकेश पेपर पाहू लागतो. ऋषिकेश जानकीला पेपर दाखवतो. आता मात्र जानकी आणि ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते. आता नक्की हे कशा संदर्भात पेपर असतील? नक्की नानांनी त्या पेपरमध्ये काय लिहिलं असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.